गाडगीळ आपल्यासोबत बोलण्यासाठी आपण त्यांच्याशी बातचीत करूया। आता सत्ताधारी पक्षाकडून भाजपाकडून काँग्रेसवर अनेक टीका केल्या जातात की काँग्रेस जे आहे काँग्रेसच्या काळात खूप करप्शन होत होतं असं त्यांच्याकडून बोललं जाते, त्यावर तुमचं मत काय? काँग्रेसकडनं एक तुम्ही लक्षात घ्या, जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात काँग्रेसच्या कुठल्याही नेत्यावर मुख्यमंत्री असेल किंवा इतर आरोप झाले, आरोप सिद्ध होण्यापूर्वी काँग्रेसने नैतिकतेच्या जबाबदारीवर त्या नेत्याला राजीनामा द्यायला सांगितला होता। आज यांच्या लोकांवर इतके आरोप होऊन सुद्धा किती लोकांनी राजीनामे दिले? म्हणजे काँग्रेसने ती परंपरा पाळलेली आहे। मग बॅरिस्टर अंतुले साहेब असतील, स्वर्गीय अंतुले साहेब, स्वर्गीय निलंगेकर साहेब असतील, जेव्हा जेव्हा त्यांच्यावर आरोप करण्यात आले त्यानंतर ताबडतोब त्यांच्या पदाचा आज इतके या सरकारमधल्या लोकांवर आरोप येऊन एकानेही हे केले। काल तर स्वतः अजितदादा म्हणाले की त्यांच्यावर आरोप करण्यात आलेली लोकच त्यांच्याबरोबर मंत्रिमंडळात आहेत। याचा अर्थ काय आम्ही लावायचा? वंचितची आणि काँग्रेसची युती झाली होती, ते मुंबईमध्ये सोबत जागा लढवणार होते, परंतु असं पाहायला गेलं तर आता काही म्हणजे काल रात्री वंचितने माघार घेतलेली, वंचित काँग्रेससोबत जाणार नाही असं सुद्धा बोललं जातं। मगाशी प्रांताध्यक्षांनी त्यावर स्पष्ट खुलासा केलाय, त्यामुळे प्रांताध्यक्ष बोलल्यानंतर प्रवक्त्यांनी त्या विषयावर बोलणं उचित ठरत नाही। कुठेतरी वंचित तुमच्यापासून नाराज आहे का? नाही, नाराज असती तर आमच्याबरोबर युतीच केली नसती ना, आमच्याबरोबर एकत्रित आलेच नसते। थोड्याफार कुठेतरी निवडणुकीमध्ये एका दुसऱ्या सीटवर नेहमी प्रत्येक पक्षात हे होतच असतं। सर, राहुल नार्वेकर जे आहे ते भाजपाचा प्रचार करताना दिसतंय, एका म्हणजे तुमचं मत काय त्याच्यावर? आता बघा, आजच्या वर्तमानपत्रात सगळीकडे बातम्या आहेत की त्यांचं कृत्य हे अयोग्य होतं। सभापती राहिलेल्या व्यक्तींनी इम्पार्शियल राहायचं असतं आणि अशा पण बातम्या आलेल्या आहेत की त्यावेळचं सीसीटीव्ही रेकॉर्डिंग हे नष्ट करण्यात आलेलं आहे। हे योग्य आहे का? हाच प्रश्न काँग्रेस विचारते। आणि दुसरा असा आहे की काही